आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। थोड्यात नाही तर संबंध देशभरामध्ये या देशातली मायबाप जनता तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या म्हणजेच इंडियाच्या मागे आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या मागे खंबीरपणानं दिसते आहे। मी आज या ठिकाणी मानवतला परभणी जिल्ह्यातल्या 3 तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने इथं आलो होतो। आज बोलत असताना ही अभूतपूर्व गर्दी पाहत असताना आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा निश्चय मी हे स्पष्टपणाने पाहत होतो। त्यामुळे नक्कीच आहे की 10 वर्षात सामान्य माणसापर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत ज्या योजना या सरकारने आणल्या दिल्या त्याचा फायदा आज होतोय आणि 10 वर्षामध्ये या देशाची प्रतिष्ठा जगभरामध्ये एवढी अभूतपूर्व मोदी साहेबांनी वाढवली याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी जनतेच्या मनात दिसतोय। हेच एकंदर वातावरण आहे। महायुतीची उमेदवारी केव्हापर्यंत जाहीर होईल यापेक्षा महायुतीचं एकत्रित उमेदवार जाहीर कुठली जागा कुणी लढावी याचा प्रश्न मने आधी मध्ये न येता आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत। उमेदवार कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षाचा आला तरी चालेल, पण हा उमेदवार खासदारकीचा निवडून आणून तो खासदार या देशाच्या गौरव वाढवण्यासाठी मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं करणं हेच काम भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आणि आमच्या महायुतीतल्या घटक पक्षांनी निर्णय घेतलेला आहे। उमेदवार आणि जागा कुठली कधी आणि कुणाला याचा निर्णय महायुतीचे माननीय नेतृत्व करतील। बहुसंख्य आमदार ज्या बाजूला प्रतोद ज्या बाजूला प्रतोदाची एक आगळी वेगळी व्याख्या विधिमंडळाच्या कार्यप्रणालीमध्ये संविधानाने घालून घेतलेली आहे। इलेक्शन कमिशनने या अगोदर पक्षाचा चिन्हाचा निकाल दिला आणि आज निकालामध्ये या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की पक्षात फूटच नाही, पक्षच मूळतः हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमागे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यामुळे यामध्ये कुठल्या आमदारांना या डिस्क्वालिफिकेशन करणं हा प्रश्नच उद्भवत नाही। निकाल आहे असं म्हणणं। हे बघा, कुणी काय म्हणावं त्याला लोकशाहीमध्ये आपण थांबवू शकत नाही। आता स्क्रिप्टेड निकाल आहे, तुम्ही विचारलेला प्रश्न त्याचं उत्तर, त्या उत्तरावर उपप्रश्न, त्याच्यावरती सगळा TRP तुमच्याही माध्यमांचा अवलंबून आहे। त्यामुळे या गोष्टीला मी महत्व देत नाही। कुणी काय म्हणावं, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे। पण एक लक्षात घ्या मुख्यतः बहुमत कुणाकडे आहे, आमदार कुणाच्या बाजूने आहे, विधिमंडळामध्ये प्रतोद कुणाच्या बाजूने आहे, हा निकाल स्क्रिप्टेड वाटतो। मग ह्याच्या स्क्रिप्टेड काय आहे? ज्याच्या बाजूने आमदार जास्त, ज्याला प्रतोद म्हणून आता आम्ही तर अँटी डिस्क्वालिफिकेशनच्या ह्याच्यात बसतच नाही। शेड्यूल 10 मध्ये बसतो का आम्ही? काही कुठल्या व्हीपचा अवलंबन, व्हीप कुणाचा? आमचे अनिल भाईदास पाटील साहेब प्रतोद आहेत, ते मंत्रिमंडळात आहेत। आता याच्यामध्ये याचा स्क्रिप्टेड नाही, हा निकाल हा पहिल्यापासूनच लोकशाही म्हणूनच म्हणतोय की त्यावेळेसही इलेक्शन कमिशनने निर्णय दिला की लोकशाहीच्या बाजूने दिला। आज सुद्धा पार्लमेंटरीयन लोकशाही ज्याला म्हणतो, जी आमदारांच्या संख्येवर ठरलेली जाते, खासदारांच्या संख्येवर ठरलेली जाते, त्याच्या बाजूने हा निकाल दिला गेलेला आहे। कशा पद्धतीनं किती वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केलेली आहे याचा लेखाजोखा हे कदाचित आदरणीय पवार साहेबांना सुद्धा माहीत असेल। त्यामुळे गद्दारांनी गद्दारकीची भाषा करणं हे काही शोभत नाही। आमचं फक्त एवढंच आहे की आम्ही आणखीनही मर्यादा ठेवून बोलतोय। मर्यादा ठेवून बाजूला ठेवून बोलायचं म्हणल्यावर त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा बोलता येऊ शकतं। कोण खरा गद्दार आहे आणि कुणी घरात पार आगडोम लावून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे 19लाही माहित होतं आणि 22 आता 23ला सुद्धा माहिती आहे। त्यामुळं घराण्यातला वाटोळ करण्यामध्ये खरे गद्दार कोण आहे ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ना ते। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।